नमस्कार, मी श्वेता. लोकवाहिनीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचं टॉप 10 हे फास्ट बुलेटिन. एक नजर टाकूया महाराष्ट्रातील ताजा घडामोडींवर. अंबरनाथ इथे फ्लायओव्हरवर भरधाव कारने 4 ते 5 दुचाकींना धडक दिली. पलटी होऊन 4 जण ठार, 3 जण जखमी. रायगडमध्ये नेरूळ पोलिसांची कारवाई. एका गर्भवती महिलेची हत्या करून फरार झालेल्या आरोपीस अटक. 252 कोटींच्या मेफेड्रोन ड्रग्ज केसमध्ये मुंबई पोलिसांनी श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला समन पाठवले. जबानीसाठी हजर राहण्याचे आदेश. ठाणे येथे एकनाथ शिंदे गृह जिल्ह्यात भाजपा शिवसेना कार्यकर्त्यात हाणामारी. भाजपा नेत्यावर गुन्हा दाखल. मुंबई येथे रिअल इस्टेट एजंट फ्रेडी डी लिमा यांच्यावर शाळेबाहेर गोळीबार. पुण्यातून 4 शूटर्सची अटक. मालेगावमध्ये 4 वर्षीय मुलीवर दुष्कर्म करून केला खून. आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टात 2 महिन्यात फाशी देण्याचा मंत्री शिरवाड यांचा निर्धार. मुंबई विमानतळावर 53 कोटींचे हायड्रोपोनिक गांजा, सोने, हिरे जप्त. 20 प्रवाशीला अटक. महाराष्ट्रामध्ये ESIC रुग्णालयांसाठी सरकारकडून मोफत जमीन. राजस्व उपकरणातूनही सूट. बावनकुळे यांची घोषणा. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची लोखंडी रॉडने डोक्यात हल्ला करून केली हत्या. क्षुल्लक वादाने भडकलेला हा कुरकोडीचा प्रकार. आणि नागपूर येथे रेड लाईट एरियातून कप सिरपचा मोठा साठा जप्त. नशा व लैंगिक आनंदासाठी औषधांची विक्री उघडकीस. यासोबतच महाराष्ट्राचं टॉप 10 बुलेटिन इथेच समाप्त होतंय. तुम्ही बघत राहा लोकवाहिनी मीडिया नागपूर.